हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे रक्षाबंधन. मी माझ्या मम्मीकडे गेली नाही कारण मला कालपासून म्हणजे काल नारळी पौर्णिमा होता. तर मला नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच मला 3 वाजता ताप आलेला होता आणि अंग एवढं दुखतंय ना ह्या तापाने का मला जे होतं ना ते मी म्हणजे असं कोणाला सांगूच शकत नाही, असं एवढं त्रास होतोय. तर आज रक्षाबंधन आहे तर चला ब्लॉग तरी होईल, कारण रक्षाबंधन ही काय दरवर्षी येतेच, पण प्रत्येक रक्षाबंधनची आठवण ही आपल्या ब्लॉगिंगच्या निमित्ताने आठवण राहते. तर म्हणून आज होत नाही आहे, तरी मी आता ब्लॉग करते आहे. कारण आता काल नारळी पौर्णिमा होतं, दादानी मस्त कार्यक्रम ठेवलेला होता नारळी पौर्णिमेचा. नारळ घेऊन जायचं होतं आणि मस्त सगळ्या महिलांनी असं छान असं नटून थटून छान कोळी लुक केलेलं होतं आणि मी पण पूर्ण माझी तयारी होती, झालेली होती. म्हणजे मीच सांगितलेलं बडीला, बडी म्हणजे उषाताई, मीच सांगितलेलं का बडी आपण नारळी पौर्णिमेचं करूया ना. आणि आमच्या घरी पूजा होती तेव्हा मी तिला इन्व्हिटेशन करायला गेलेली होती. तेव्हा मी तिला बोलली, हात पण दुखतोय, की आपण असं असं करूया. तर ती बोलली ठीक आहे, मी सगळ्या लेडीजला बोलवते, मीटिंग घेते आणि मग हे करते. तर बघा ना, मला एवढी सगळ्याची हौस आहे, इच्छा आहे. तिला बोलली, तिने घेतलं मनावर, तिने सगळ्यांची मीटिंग घेतली. मीटिंगला पण मी होती, पण का कोण जाणे माहिती नाही. ऑलरेडी पूजा होती तेव्हा पूजेच्या 2 दिवस आधी पण ताप होता आणि तरी पण घेतलं इंजेक्शन, औषध घेतलं, पण रिटर्न परत ताप आला. कळत नाही असं का होत आहे. मग गेलेली डॉक्टरकडे आणि ताप असा आहे ना का डायरेक्ट 100च्या पुढे, म्हणजे 101 102 असंच आहे आणि येतो बरोबर टायमावर. म्हणजे कालही तसं झालं, आज रात्रीही तसं झालं. काल मला नारळी पौर्णिमेला म्हणून जाता नाही आलं, व्हिडिओ करायचा पण होता आणि सगळी तयारी करून जाणार होती, पण सगळा मूड गेला. नारळी पौर्णिमेचा व्हिडिओ तर पूर्ण अख्खा दिवस माझा असं तापाने आणि याच्याने गेला, करता नाही आला. त्यामुळे असं मला आता आज रक्षाबंधनात चाललंय, आज कळेनच काही का होईना. धैर्यच्या बहिणी येतील, मी कौस्तुभला राखी बांधणार आहे घरी आणि माझा भाऊ आहे हर्षल दीपेश, तर त्यांना मी माझ्या बहिणीकडे पूजा आहे तर तेव्हा जाऊन त्यांना राखी बांधेन. आणि त्यांना पण बोलले नुसतंच पावसा पाण्याचे येऊ नका, एकतर मी आजारी आहे, त्यांना एवढा लांबचा प्रवास कशाला, म्हणून मी बोलले की नंतर येऊन तुम्हाला मी राखी बांधेन असं आहे. तर ताई पण माझी नणंद आहे, ताई पण संध्याकाळी येणार आहे. तर बरं चला, व्हिडिओच्याद्वारे मी त्यांची तरी रक्षाबंधन तुम्हाला दाखवता येईल आणि मी कौस्तुभ येईल तेव्हा मी कौस्तुभला बांधेन असं आहे. तर आता मी औषध घेतलं आहे, डॉक्टरने पण एवढं औषध दिलं तुम्हाला दाखवते. तेच ठेवलेली, आत्ता जस्ट गोळी घेतली हे बघा, सगळं असे एवढ्या साऱ्या गोळ्या आहेत आणि त्या गोळ्यांमुळे ना तोंडाची पूर्ण चव गेली, म्हणजे अक्षरशः पूर्ण तोंड कडू कडू झालंय असं आहे. तर हात पण आहे ना असे, म्हणजे हे आहे ना हाड असतं हे, असं पण होत नाही, एवढं दुखतं म्हणजे एवढं बॉडी पेन होतं ना का काही सांगू पण शकत नाही, असं झालेलं आहे. कालच्या नारळी पौर्णिमेचा ब्लॉग एवढा भारी तुम्हाला बघायला भेटला असता ना, म्हणजे सगळ्यांनी मस्त एन्जॉय करून भारी डान्स करून. दादांचं लाईव्ह होतं फेसबुकला, ते बघून मलाच कसं तरी होत होतं, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला फार सगळ्याची आवड आणि मीच हे सजेशन देऊन मीच नव्हती त्या कार्यक्रमाला, त्यामुळे मला जाऊ दे. तर असो माझ्या दुःखभऱ्या कहाण्या. आज नारळी पौर्णिमा स्पेशल जे काही असेल घरातलं रुटीन आणि काय ते तुम्हाला मी दाखवेन. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. धैर्य अभ्यास करतोय तिथे आणि नाश्ता बिष्टा काहीच बनवला नाही कारण ताकदच नाही, तर बाहेरून आणलंय
आणि आमचे शेजारच्या टेलर आई आहेत, त्यांनी मला डोसे दिलेले खायला, चटणी ठेवली. जेवणाचा काहीच पत्ता नाही आहे. एका साईडला मशीन लावली. अर्धे सकाळचे कपडे झाले आहेत आणि वाजले आहेत 11:15 वाजलेत. देवाची पूजा पण केली आहे. सगळं देवबाप्पाला राखी बिखी सगळं केलं आहे. तर जेवण बनवायला उभं राहायला ताकद नाही, तर काय जेवण बनवू. आणि बिचारे घरचे म्हणजे असं काय नाही. माझ्या नवऱ्याने काल मला डाळ भात आणलेलं होतं बाहेरूनच, आणि आज पण बाहेरूनच आणणार आहे. असं ना पीठ पण मळायला होत नाही, एवढं असं हात ते ना फार दुखतात, हात काय पाय पण. राहते तुम्हाला माहिती आहे मी अशी कधी नसते. आता गोळी घेतली आहे, जरा झोपते आणि नंतर भेटते तुम्हाला. माझे डोळे कसे झालेत, ताप पण आहे. 11:15 झाले, थोडंसं ताप आहे. झोपून पण आहे ना, अंग एवढं दुखतंय ना, डोळ्यांमधनं असं गरम गरम वाफा येतात असं झालंय. उठली जरा थोड्याशा चपात्या, म्हणजे असं काहीतरी काम केलं तर थोडंसं त्याच्यामध्ये काय बोलतात बिझी राहिल्यासारखं होतं, त्यामुळे बघते पण होत नाहीये. मी करणार ट्राय, कारण मला असं ना झोपून सवय नाही आहे राहायची. उठली आहे, मुनू येणार आहे आता थोड्या वेळाने धैर्याला राखी बांधायला. तर त्याआधी जरा आवरते घरचं आणि कपडे घालते. मी पण जरा म्हणजे असं स्वतःला वाटलं पाहिजे की बाबा ना आज काहीतरी सण आहे ना, तर असं आजारी वाटते फार. माझे डोळे बघा ना, बापरे. कोणाला ताप आला तर प्लीज दुर्लक्ष करू नका, डॉक्टरकडे जा, कारण खूप भयंकर साथ आली आहे. आणि गाईस आरती हे करते, बनवले, म्हणून आले गिफ्ट. मुनूचा ड्रेस बघा मस्त आहे ना, घे मुनू, सावकाश. स्वप्नाली घाईवर आहे, मम्मीकडे जायचंय तिला. कालच फेसबुकला ना हे येते ना आपली बॅकअप मुनूचा आणि ह्याचा, केवढी जिमी असा फोटो होतोय. मुनूची केस बघायचे बोलते पुढे. आता बघ, पहिले धैर्याला घेऊन बसायचं ना जिमी, आणि हिला मी मागे. यशला बांधली ते बघा ना. ओय ओय, अरे बघ ना, फोटो तरी घेऊ दे. मुनू बघ इथे. हा, आज राखीवाला आलाय. मी काल मोनिकाला बोलली मला राखी आहे. काय चाललंय, तुम्ही भांडताय बाई, चुप बोलते झाला. धैर्य काय तिला दे, पाया पड. हा हा, तोंड गोड कर बाबा. एक सेकंड थांब बोलते. उद्या काय संध्याकाळी येणार आहेस? तिला पण हा बापा नशीब. ओ हो हो हो. हा, पोरींच्या मागे जाऊ नकोस. ठेव इथेच ठेव. काय खाते का बाय? काय तरी खा ना, डोसा तरी खा. मला दिलाय तो शेजाऱ्यांनी.
आमच्या बहिणाबाईला दे रे, तिला काहीतरी खाऊ तरी. स्पेलिंग पण लिहिता नाही येत. काय 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 केलं? हा दाखव. काय धैर्य. चालेल चलो, बाय बाय. असू दे गे. बाय बाय बाय. परी आले. मोनू गेल्यावर मी चपात्या इथे करत होती. परी आली तितक्यात. ओ हो नाही काय फॅन चालून. अरे इथं भाऊ इथं बसलाय. अच्छा ती घरा तू ये. ती मम्मी तू ती ओवाळणार. भाई माझी चपाती. 2 मिनिटं. हा घे चला. हा गाणं बोलायचं असतं. हा आता ओवाळ. हा ना असू दे गे. ओवाळ ओवाळ. हातात धर आणि इथे बघ. दोन्ही हाताने पकड. दोन्ही हाताने पकड. हा नीट पकड ना. हातात काय आहे का तिच्या? नाही ना. हा पकड आणि इथे धैर्य तू आणि ती इथे बघ. परी परी इथे बघ. धैर्य इथे बघ. हा आटली बोलते मोनिका पण ना. घे घे. हा बा धैर्य हात पुढे कर. धैर्य पण बघ. अरे झाली बांधली बाई. हा घे असं बांध. हा ना ते तर आहे. हा दे दे. हा दे भाई भाई. गाठ एक नंबर गाठ. फर्स्ट गाठ. आता मोनिका तू सेकंड गाठ मार. हा धैर्य तोड. तिला पण थांब 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 थांब. नाही रे तो तिला भरवेल ना. हा ते घे. नाही पाहिजे. ठीक आहे चालेल. जाऊ दे जाऊ दे. फॅनला योग्य फॅनला नाही दिवा जात. नाही जात नाही जात. लाव. धैर्य दे. पाय पड. काय ती कुठं? तेच ना. 2 मिनिट. धैर्य तिला दे गिफ्ट. हे घे गिफ्ट घे. परी गिफ्ट बघ काय तुला. थँक्यू. हा का ए बस का तू. योग्या आणि मोनिका परी आत्ताच गेले. परीला मोनिकाला पण जायचं होतं. मी ना हे चपातीचं पीठ काल मळून ठेवलेलं फ्रीजमध्ये, पण ते अजून खराब झालं असतं. मग आता करते चपात्या थोड्याशा का होईना. तर करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला. त्यानंतर ही जी माझी अवस्था होती पूर्ण तोंडाला सूज होती बघा. आणि मला ह्यांनी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आणलं. मला बोलले का चेकअपसाठी जाऊ डॉक्टरकडे, पण मला डायरेक्ट डॉक्टरांनी माझी अवस्था बघून डायरेक्ट मला ॲडमिट केलं. आणि माझ्या नवरा मला बोलते काय तुला सगळंच दुखतंय तरी पण बघ. आणि हे सगळे मेडिसिन्स. आणि गाई झालेली होती. सकाळी तुम्ही बघितलात माझी हालत काय होती. आणि चपात्या बनवल्या सकाळी आणि भाजी माझ्या नवऱ्याला बोलली आण काहीतरी. तर त्याने आणली जेवण. म्हणजे परी आणि आपली मोनू ह्या दोघी जणी आलेल्या. धैर्याला राखी बिखी बांधली. म्हणजे मोनूच्या मागून लगेच परी आली. धैर्याला राखी बांधली आणि ती गेली लवकर, कारण मोनिकाला तिच्या भावांना राखी बांधायला जायची होती. तेव्हाही मला ताप होताच.
आणि काल नारळी पौर्णिमेच्या दिवशी पण मला 108 होता ताप. आणि सकाळपासून तर होताच, नंतर मला ना फारच म्हणजे खूपच माझं बॉडी पेन होत होतं, डोकं पण दुखत होतं आणि तोंडाला पूर्ण सूज आलेली. तर मला वाटलं जरा खाल्लं तर होईल. मी तरी माझ्या नवऱ्याने डाळ भात आणि म्हणजे असं आणलेलं होतं, कारण मला उभं पण राहत नव्हतं, तर थोडंसं पीठ होतं तर ते खराब होईल म्हणून मी चपात्या बनवल्या. त्या होत पण नव्हत्या माझ्याकडनं, कारण माझा हात आहे ना हा म्हणजे असा बोटं दोन्ही पण अशी म्हणजे असं पण होत नाही, तर दुखतंय मला. तर मी बनवले आणि जेवल्यावर गोळ्या घेतल्या डॉक्टरने दिलेल्या आणि झोपली मी 1 वाजता. झोपली तर बरं, विचार केला अंगावर चादर घेतली तर बरं वाटेल, घाम येईल ना. घाम बिम काय आला नाही, पण मला फार म्हणजे फार डोकं दुखत होतं आणि अंग तर मला उठायलाच होत नव्हतं आणि मला फार रडायला आलं. म्हणजे असं कधी एकतर अशी कधीच मी नसते, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे मला ओळखतात ना, अशी मी कधी झोपून आळसावलेली मरगटलेली अशी मला कधीच आवडत नाही आणि मी कधी अशी नसते. तर मी ह्याला बोलले मला नाहीच होतं. मी डॉक्टर आता आली, मी ॲडमिट होण्यासाठी नाही, मी डॉक्टरांना बोलली सर मला प्लीज औषध द्या, इंजेक्शन द्या, सलाईन लावा थोडा वेळसाठी आणि मला घरी पाठवा. मला घरी जायचं आहे, मला ॲडमिट करू नका. मला होतं तुमची अशी कंडिशन बघून मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला ॲडमिट व्हायलाच लागेल. मी ब्लड टेस्ट करतो, ब्लडचे रिपोर्ट अजून म्हणजे आता ब्लड नेलं आहे, ब्लडचे रिपोर्ट आले नाही आहेत, आल्यावर कळेल निदान काय आहे असं आहे. कारण पूजेच्या 2 दिवस आधी ताप येऊन गेलेला आणि परत आता आला रिपीट, त्यामुळे ते बोलले का नाही आपण ब्लड टेस्ट करू. आता ब्लड नेलं आहे तर रात्री ब्लडचे रिपोर्ट येतील, मग तेव्हा कळेल. तर आता 2 दिवस असं आहे माझ्या नवऱ्या. त्यानंतर मला कोण कोण बघायला आलं, बडी आलेली फ्रूट घेऊन मला कापून दिले फ्रूट्स. नंतर ताई रक्षाबंधनच्या दिवशी बघा सगळे छान तयार आहेत, ही आमची आत्या आहे. दादा आलेले होते रक्षाबंधनच्या दिवशी, सगळे आलेले भेटायला. तर गाईज बघितलं, दादा आलेले, बडी आलेली, माझे नणंद ताई आलेली आणि पप्पांची बहीण आमची आत्या आणि रंजन भाऊ आलेले. हे बघितलात. असं असतं आज सगळ्यांच्याकडे घरी रक्षाबंधन आणि मी बघा इथे असे. राहू दे, थोडंसं ताप आता कमी झाला आहे. जेवली आता, इथे किती वाजलेत कळत नाही. नाईस, गुड मॉर्निंग. रात्रभर बॉडी पेन होतं, झोप नाही झाली आणि आता पुन्हा होतं ताप. रात्री होता थोडा, आता आहे, रात्री झोपच झाली नाही, असं झालं. तर सकाळ झाली. सलाईन वर सलाईन लावतो. हात एवढा सुजलाय ना काय बोलू शकत नाही. आणि माझा नवरा गेला तर घरी, रात्रभर होता. त्याला बोलली नको राहू, झोप पण नाही कोणाची होणार, त्याची पण नाही. घरच्या झोपेची सवय असते ना. त्याला बोलली तर तो होता गेलाय. सकाळी त्याला बोलली की जा 6 वाजता. हॉस्पिटलचा नाश्ता ना एवढा डेंजर होता, मी परत पाठवला. जॉईंट पेन एवढं होतं ना, त्यामुळे काय सांगू शकत नाही. तर एवढी बोट एका साईडला पहिले इथे लावलेलं, मग इकडचं आऊट झाली तर इथे लावली. इथे लावायच्या आधी पहिले या हाताला लावली. अरे हाल झाले पाहिजे. प्लीज देवाला प्रार्थना करा, मला लवकर बरी करा. मला असं नाही आवडत. आणि गाईज हॉस्पिटलचं जेवण
आहे ठीकठाक, तोंडाला चव नाही त्यामुळे माझा नवरा आला आहे. माझं पोट बघा किती सुजलं आहे, असं पण होत नाही. यश आलेला, रविदास आलेले, जेवून घेते. एवढी हाऊस मला का सगळे मला बोलतायत एवढी आजारी आहेस तरी पण ब्लॉग का सोडू नको. तुम्ही सगळ्या बघा क्लासच्या सांगते मी पोरी, माझ्या मैत्रिणी सगळ्या आलेल्या होत्या आणि सगळ्या मला पोरी पण बघा, एकटा तर काय विचारायलाच नको. भाई भाऊ सगळेच आलेले भेटायला घरातल्यांसकट. कौस्तुभने तर राखी मला हॉस्पिटलमध्येच मी त्याला राखी बांधली आणि त्याने तर विचारायला नको. त्याचं गिफ्ट फक्त बघा तुम्ही, एवढं डेंजर मला हाताला होत नव्हतं पण त्याने राखी हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. मला बोलतो मला माहिती नाही. मी बोलली ठीक आहे घेऊन ये राखी. घरी होती मी त्याच्यासाठी राखी आणलेली होती, मग हॉस्पिटलमध्ये राखी बांधली. आणि बघा आगाव किती. आणि बघा मला गिफ्ट काय दिलं. मला वाटलं बाबा ह्याने काहीतरी छान गिफ्ट दिलं, पण गिफ्ट बघा मला काय दिलं. अरे ग्लुकोज नाही ना, जात नाही ना ग्लुकोजची बाटली. आता पाण्याच्या बिस्किट मध्ये बुडून खा. पार्लेची देतोयस मला. फोटो पण काढ. आणि गाईज आता झाली आहे सकाळ. काल सगळेजण आलेले बघितलात तुम्ही, माझ्या क्लासच्या मुली, घरातले आणि मैत्रिणी पण आलेल्या होत्या. आणि आता आज थोडीशी बरं वाटतं मला. पण सकाळी 5 वाजता परत 100 ताप होता. ताप आल्यावर माझं पूर्ण बॉडी पेन होते. माझे रिपोर्ट आलेत, म्हणजे डॉक्टर बोलतात का चिकनगुन्याचं लक्षण आहे. एक अजून रिपोर्ट यायचा आहे, त्याच्यावरती समजेल काय आहे. तर आता नाश्ता आणला आहे, हॉस्पिटलमधलाच आहे. पोहे आहेत पण ते खायला होत नाही, एवढं कडू झालं आहे तो. आणि हात तर खूप सुजले सलाईन लावून लावून. हे बघा खूप डेंजर हाल, परिस्थिती माझी खूप गंभीर आहे. सो असं आहे. तर आता मला डिस्चार्ज कधी द्यायला मला माहिती नाही, पण ब्लॉक खूप मोठा होतो. सो देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करा की मी लवकरात लवकर बरी होते, एवढीच इच्छा आहे. चला बाय. गाईज घरी आली आहे. घरी येऊन मला हॉस्पिटलमधनं मी आली गुरुवारी. आणि म्हणजे गुरुवार म्हणजे मी आता मला तारीख सांगू शकत नाही किती तारखेला मला सोडलं, पण रक्षाबंधनच्या नंतरचा जो गुरुवार आला ना त्या दिवशी मला घरी डिस्चार्ज दिला, घरी आली. आणि आज मला मी ब्लॉग हा 4 दिवसांनी करते एंड करण्यासाठी ब्लॉगचा. कारण हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलात माझी अवस्था कशी होती आणि अचानक काहीच समजलं नाही की असं कसं झालं. आणि ब्लड टेस्ट सगळ्या केल्या, डेंग्यूची केली, मलेरियाची केली, टायफॉईडची केली, चिकनगुन्याची पण केली. तर बाकीच्या सगळ्या रिपोर्ट सगळे नेगेटिव्ह आले आणि चिकनगुन्याची पण नेगेटिव्हच आली. पण ताप असा आलेला होता का खूप 3 दिवस बॉडी पेन होतं. आणि मला ना स्वेलिंग आहे, मी तुम्हाला हा फोटो बघा. ह्या फोटोमध्ये जे माझे पाय आणि हात पूर्ण सुजलेले होते, अजूनही आहे, कळत नाही आहे का, पण सगळं जॉईंट पेन आहे ना अजूनही दुखतं. हॉस्पिटलमधनं येऊन आजचा माझा 4था दिवस आहे घरी. तर डॉक्टरने सांगितलं आहे 15 दिवस पूर्ण रेस्ट करायला.
तुला काही म्हणजे मला सांगितलं की तू क्लास बी सगळं बंद ठेव आणि जास्त अंगाला हालचाल करू नकोस. आणि नंतर मग फॉलोअपसाठी मला बोलवलं आहे, तर मी जाणारच आहे. तर आज 4 दिवस झाले. तर बरं तुम्हाला सगळ्यांना म्हणजे रक्षाबंधनपासून माझं व्लॉग मी थोडासाच केलेला होता आणि त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये केलेलं. जेवढं करता आला तेवढं मला दाखवलं तुम्हाला, असं आहे. तर आता थोडीशी बरी आहे, तेवढी पूर्ण बरी झाली नाही आहे. थकवा आहे जास्त, स्वतःहून आता चालते. पहिले मी हॉस्पिटलमध्ये 2 दिवस आणि आली, त्याच्यानंतर मी स्वतःहून चालत नव्हती. धरून कोणाच्या तरी सपोर्टने मी कोणाच्या म्हणजे माझा नवरा, माझं धैर्य, असं त्या लोकांनी खूप मला सपोर्ट केला. कारण पप्पांनी पण म्हणजे आता अजूनही मला घरामध्ये म्हणजे काम बोला, पाण्यामध्ये मला अजूनही त्या लोकांनी मला हात घालायला दिलं नाही आहे आणि काहीच काम करायला देत नाही. आणि माझ्या शेजारच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि माझे सगळे शेजारचे एवढे म्हणजे मला आत्ताच्या या वेळेला असं वाटतंय की मी भले आपण कोणाला पैशाने कशाने कधी मदत नाही केली, पण माणूस शब्दाने किती आपण माणसं कमवली आहेत ते मला आज कळते. आणि माझ्यावर एवढा सगळ्यांचा जीव की सगळ्याच सकाळ झाली की नाश्ता, ऐक हात दुखायला लागला, नाश्ता घेऊन येणार, जेवण घेऊन येणार. इवन मलाच नाही, घरातल्या ना सगळ्यांना पण घेऊन येत होते आणि देत पण होते. मला हवं नको ते सगळं अजूनही, आजचा म्हणजे हॉस्पिटलमधनं येण्याचा 4था दिवस आहे, अजूनही मला विचारतायत. पण येस, समोरून त्यांना मी थँक्स बोलली तर मला ओरडतील, मला माहिती आहे. म्हणून ब्लॉगच्या निमित्ताने थँक्यू बोलते. आणि तुम्हाला मी अशी फ्रेश दिसते आहे, तर अशीच अजून छानपैकी फ्रेश जशी तुम्हाला पहिले मी ब्लॉगमध्ये कंटिन्यू दिसायची तशी मी अजून दिसेनच. थोडंसं फक्त रिकव्हरी होणं, मला फक्त ना पायाला खूप सूज येते, जे तुम्ही बघितलं फोटोमध्ये, पायाला सूज आणि हातापायाला पण. आणि जॉईंट पेन मला फार, म्हणजे जॉईंट पेन म्हणजे माझी हे जे बोटांचं हे जे आहे ना, हे सगळं ना म्हणजे दुखतंय, म्हणजे ठणकतंय. मी स्वतःहून चपाती करू शकत नाही, भाकरी करू शकत नाही, फक्त चमचा धरणं इतका, एवढाच चमचा या बोटांमध्ये धरते. इथे धरलं का मला दुखतं. काही नाही, थोडे दिवस नंतर सवय होईल. डॉक्टर बोलतायत का निदान चिकनगुनियाचं लक्षण म्हणजे सिम्पटम्स वाटत आहेत. तर डॉक्टर बोलले थोडं रिकव्हरी व्हायला वेळ होईल. मला सांगितलं की तू जेवढी स्वतःहून स्वतःची काळजी घेशील तेवढे तू लवकर रिकवर होशील, बॉडीला जेवढा आराम देशील तेवढा. सो घरातले पण मला तसं काही हे करायला देत नाही, काम देईन असं आहे. आणि माझ्या क्लासमधल्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला, लेडीजनी पण, की मला बोलल्या जातं तू सध्या एवढं घेऊच नको क्लास, गणपती नंतरच घे. त्यामुळे त्यांना पण खूप खूप थँक्यू. सो येस, असे होते रक्षाबंधनपासूनचा ब्लॉग. हा अजून हॉस्पिटलमधनं घरी आल्यावर पण कंटिन्यू करतेच आहे. तर या ब्लॉग नंतर मी पूर्ण फ्रेश मूडमध्ये तुमच्याशी छानसं नवीन ब्लॉग घेऊन येईन. सो चला, बाय.